नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपला जो उपक्रम आहे तो कंटिन्यू करतोय. एमपीएससीच्या नव्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आपण जे विषय पाहतोय काही त्या अनुषंगाने आपण हे लेक्चर घेतोय. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे हरित रोखे, ज्याला आपण ग्रीन बॉन्ड असं म्हणतो. आता हा नक्की ग्रीन बॉन्ड हा विषय काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की समकालीन परिस्थितीमध्ये हवामान बदलाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते किंवा पर्यावरणाच्या आरोग्याची चर्चा होतीये, परिसंस्थाच्या आरोग्याची चर्चा होतीये, जैव विविधतेची चर्चा होतीये किंवा आपल्याला जीवाश्म इंधनापासून पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनांकडे आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. मग या अनुषंगाने आपल्याला काहीतरी नवीन संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. मुळामध्ये आपल्याला माहिती की जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला जीवाश्म इंधनापासून नव्या पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाकडे जायचं आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन तंत्रज्ञान लागतं, टेक्नॉलॉजी लागते, नवीन गोष्टी कराव्या लागतात आणि यासाठी तो लागतो महत्वपूर्ण तो म्हणजे निधी, ज्याला आपण म्हणतो फंडिंग. आणि हे फंडिंग आपल्याला उपलब्ध करावं लागतं आणि या अनुषंगाने आपल्याला हा विषय बघायचा आहे. आता हरित रोखे जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये हरित रोखे हा विषय चर्चेत काय आधी तो सगळ्यात आधी आपण बघूया की सार्वभौम हरित रोख्यांची मागणी आता कमी होत चालल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळं हा विषय चर्चेत आहे. आता कमी होते याचा अर्थ काय की खरेदी करायला कोण नाही, गुंतवणूकदारच उपलब्ध नाहीत. म्हणजे काय, सार्वभौम हरित रोख्यांची मागणी कमी झाल्यामुळे हरित प्रकल्पांसाठी जी आपल्याला निधीची गरज आहे त्याची आता काय लागते, कमतरता भासत आहे. म्हणजे निधी काय पडतोय आपल्याला, कमी पडतोय. का? कारण मागणी कमी झाली आहे. मागणी का कमी झाली आहे? गुंतवणूकदारच नाहीत. त्यामुळं विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातो. आता आपण हरित रोखे म्हणजे काय आधी ती सगळ्यात आधी आपण बघू की हरित प्रकल्प म्हणजे काय. हरित प्रकल्प म्हणजे काय आधी सध्या बघू की कार्बन वायू उत्सर्जन कमी करणारे प्रकल्प. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे, त्यासाठी काहीतरी टेक्नॉलॉजी लागते, त्यासाठी काहीतरी प्रकल्प उभारायचा आहे आणि प्रकल्प उभारायचा म्हणजे काहीतरी निधी पाहिजे. मग त्यासाठीचा जो प्रकल्प आहे त्याला आपण म्हणू हरित प्रकल्प. ऊर्जेचा वापर कार्यक्षम करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो एनर्जी इफिशियन्सी, मग त्याला देखील हरित प्रकल्प म्हणता येईल. हवामान बदल रोखण्यासाठी काहीतरी प्रकल्प आपण कार्यरत केले. तर हवामान बदल रोखायला आपल्याला माहिती आहे की आपण ऍडॅप्टेशनचं काहीतरी करतो, जे तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं. ऍडॅप्टेशन, त्यानंतर मिटिगेशन साठी आपण काहीतरी करतो. ऍडॅप्टेशन म्हणजे काय, जे हवामान बदलामुळे जे बदल झाले ते तुम्हाला काय करायचे आहेत, बदल तर झालेत, त्याचा जर तुम्हाला सामना करायचा आहे मग त्यासाठी तुम्हाला काहीतरी यंत्रणा उभारावी लागेल. ऍडॅप्टेशन म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जुळवून घ्या. आणि मिटिगेशन साठी म्हणजे काय की बाबा तुम्ही डायरेक्ट मुळावर घाव घाला. म्हणजे आता भविष्यात काय होऊ नये यासाठी आपण आत्तापासूनच काहीतरी प्रयत्न करूया. म्हणजेच आत्तापासूनच काय प्रयत्न करूया, आपण काय करूया, पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचा वापर करूया. म्हणजे त्याला आपण मिटिगेशन. ऍडॅप्टेशन म्हणजे काय, बाबा ठीक आहे, किनारी भागामध्ये चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, मग अशा वेळी आपल्याला तिथल्या कम्युनिटीसाठी अडॅप्ट होण्यासाठी काहीतरी गोष्टी कराव्या लागतील. मग आपण तिथं काय केलं, संरक्षण असं त्यांना मिळेल यासाठी काहीतरी यंत्रणा उभारली. मग हे काय, अडॅप्टेशन. किंवा किनारी भागातील लोकांना काय, आता मत्स्यमारी व्यवसायावर त्यांचा परिणाम झाला, मग आपल्याला त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे, मग त्या कम्युनिटीला आपल्याला तिथं हलवलं पाहिजे. मग काय केलं आपण, हे अडॅप्टेशन केलं. हलवलं पाहिजे म्हणजे काय, त्यांना काहीतरी इतर मार्ग आपल्याला काय केला पाहिजे, उपजीविकेचा उपलब्ध करून दिला पाहिजे. मग त्यासाठी आपण जे काय करू त्यासाठी काही खर्च येईल, तो कशामध्ये येईल, अडॅप्टेशनच्या मध्ये येईल. म्हणजे हवामान बदल रोखण्यासाठी आपण जे काही प्रकल्प करू त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो देखील यामध्ये समाविष्ट होतो. ओके, आता हे आपण काही प्रकल्प बघितले. आता थोडंसं इकडे या. आता हरित रोखे म्हणजे तुम्हाला कळालं, हरित रोखे म्हणजे काय की बाबा अशा काही 4 याद्या आहेत, त्यासाठी निधी लागतं आणि त्या निधी आपल्याला उभा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, रोखे बाजारामध्ये आणावे लागतील, हे कळालं. आता रोखे बाजारात आणताना जेव्हा त्या सार्वभौम सत्तेकडून आणले जातात, सार्वभौम सत्ता, तेव्हा त्याला आपण म्हणतो सार्वभौम हरित रोखे, सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड्स. आता तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की हे व्हॉट इज सार्वभौम म्हणजे काय, सॉव्हरेन म्हणजे काय. आता हे सॉव्हरेन म्हणजे कोणकोणते, उदाहरणार्थ केंद्र सरकारनं जाहीर केलं, उदाहरणार्थ राज्य सरकारनं जाहीर केलं, म्हणजे सत्तेकडनं जेव्हा ते जाहीर केले जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, सार्वभौम रोखे. आता तुम्हाला सार्वभौम हरित रोखे. आता दुसरी गोष्ट, आता तुम्हाला मगाशीच म्हणलं की यांची काहीतरी मागणी कमी होती. आता मागणी का कमी होतीये, कारण त्याच्यावरचा जो व्याज दर आहे तो व्याज दर काय, अत्यंत कमी आहे. व्याज दर कमी आहे त्याला आपण यील्ड असं देखील म्हणतो. आणि यील्ड कमी आहे म्हणजे काय आहे, तर परतावा कमी आहे. आणि परतावा कमी असल्यामुळे काय होतं, या रोख्यांची जी मागणी आहे ती मागणी काय होत आहे, कमी होत आहे.
हा या ठिकाणचा इथं म्हटलं बघा, हरित रोख्यांवर मिळणाऱ्या परतावा हा इतर कर्ज रोख्यांपेक्षा काय असतो, कमी असतो. आणि म्हणून कारण हरित रोख्यांवरचे व्याजदर किंवा यील्ड कमी असतात. आता आपण ते बघितलेलं आहे. हा हरित रोखे म्हणजे काय तुम्हाला कळालं. सार्वभौम हरित रोखे कधी बनणार, जेव्हा सत्तेकडनं, उदाहरणार्थ केंद्र सरकारकडनं, राज्य सरकारकडनं अशा प्रकारचे रोखे जेव्हा जाहीर केले जातील तेव्हा त्याला आपण काय म्हणणार, सॉव्हरेन ग्रीन बॉन्ड्स. या गोष्टी आपण आता बघितल्या. आता हरित रोख्यांची मागणी का कमी होत आहे बाबा, तर आता काय होतंय, गुंतवणूकदारांकडनं हरित रोख्यांना पसंती दिली जात नाही. साहजिकच जर व्याजदर कमी आहे, साहजिकच त्याच्यावर मिळणारा परतावा कमी आहे, यील्ड कमी आहे, तर साहजिकच गुंतवणूकदार काय करतील, इतर रोख्यांमध्ये, इतर काय म्हणू आपण बॉन्ड्स मध्ये काय करतील, आपली गुंतवणूक करतील. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय आहे यामध्ये, की या ग्रीन बॉन्ड्सचं सेकंडरी मार्केट जे आहे ते विकसित होऊ शकलेलं नाही. म्हणजे जेव्हा एखाद्या गुंतवणूकदारानं तो बॉन्ड खरेदी केला आणि बॉन्ड खरेदी केल्यानंतर काय होतं, तो शेवटपर्यंत, तो मॅच्युअर होस तोपर्यंत तो आपल्या जवळ ठेवतो. म्हणजे तो मधनच काय त्या बॉन्डची विक्री करत नाही. त्यामुळे जे सेकंडरी मार्केट आहे ते सेकंडरी मार्केट या ठिकाणी विकसित होऊ शकलेलं नाही. म्हणजेच प्रथम गुंतवणूकदाराकडून असे रोखे शेवटपर्यंत धारण केले जातात आणि म्हणून देखील ही मागणी जी आहे या बॉन्डची काय आहे, कमी आहे. या ठिकाणी महत्वपूर्ण गोष्ट आहे. मग आता आपल्याला काय करता येईल, हरित प्रकल्प आपल्याला तर राबवायचे आहेत. आपल्याला जीवाश्म इंधनापासून पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाकडे जायचंय का, तर जायचंय. मग असे हरित प्रकल्प जर राबवायचे आहेत तर आपल्याला फंडिंग पाहिजे. आणि मग फंडिंगला जर आता कमतरता येत असेल तर आपल्याला काहीतरी वेगळी गोष्ट करावी लागेल. म्हणून या ठिकाणी काय सुचवलंय त्यांनी, काय सुचवलंय की बाबा हरित प्रकल्प आणि सामाजिक प्रकल्प या दोघांना एकत्र करून तुम्ही काय करा, एक वेगळं नाव त्या ठिकाणी द्या आणि त्या नावाला आपण काय म्हणू, शाश्वत प्रकल्प. आणि या शाश्वत रोखे म्हणून तुम्ही काय करा, शाश्वत रोखे म्हणून गुंतवणूकदारांना आकर्षित करायचा काय करा, प्रयत्न करा. असं एक या ठिकाणी दिलेले आहे, सजेशन दिलेले आहे. दुसरं सजेशन की बहुपक्षीय विकास बँकांबरोबर भागीदारी केली जाऊ शकते. बहुपक्षीय विकास बँका म्हणजे काय, मल्टीलॅटरल जे बँक आहेत त्यांना या ठिकाणी आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी केलं जाऊ शकतं. आता ह्याचा फायदा काय आहे, या बँकांद्वारे काय दिलं जाईल, एक प्रकारे क्रेडिट रेटिंग दिलं जाईल. रेटिंग म्हणजे बाबा हे बॉन्ड कसे आहेत, विश्वसनीय बॉन्ड आहेत, या बॉन्डमध्ये तुम्ही काय करा, गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारचा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण करायला हे रेटिंग जे आहे ती महत्वपूर्ण भूमिका बजावते. मग बहुपक्षीय बँका जेव्हा पिक्चरमध्ये येतील तेव्हा काय होईल, थोड्याफार प्रमाणामध्ये गुंतवणूकदारांकडून या विषयीची मागणी जी आहे ती वाढायला मदत होईल, अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. बघा, आपण हा टॉपिक बघितला, ग्रीन बॉन्ड कशा संदर्भात आहे, निधीची उपलब्धता करायची आहे. निधी उपलब्धता का करायची आहे, आपल्याला पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाकडे मार्गक्रमण करायचं आहे. कुठून, जीवाश्म इंधनापासून करायचं आहे. मग हवामान बदलाला रोखण्यासाठी प्रकल्प राबवायचे आहेत, कार्बन वायू उत्सर्जन कमी करायला प्रकल्प राबवायचे आहेत, परिसंस्थांचं जतन करायला प्रकल्प राबवायचे आहेत, जैवविविधतेचं आपल्याला जतन करायचं आहे. या सगळ्यासाठी आपल्याला काहीतरी निधी लागतोय आणि निधीसाठी आपल्याला काय करायला लागतील, बॉन्ड जारी करावे लागतील. त्याला आपण म्हणलं ग्रीन बॉन्ड. हा विषय आपण आपल्या बुलेटिन मध्ये अधिक सविस्तरपणे कव्हर केलाय. अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचू शकता. धन्यवाद.